आजचा अनुभव ह्यो एकदम वेगळो असा. आतापर्यंत बऱ्याच अनुभवांमध्ये मी तुमका सांगत इलय की काळी विद्या करून लोक खूप काय काय करतात. पण आज एका माणसासोबत असो काय प्रकार घडलो जो ऐकन तुम्ही हादरान जाशाल. त्याच्यावर कोणीच काळी विद्या करूक नाही होती. तो फक्त आपल्यावर कोणी काळी विद्या केल्या ना की नाही या बघूसाठी गेलो आणि त्यानंतर त्याच्यासोबत जा काय घडलं तर ऐकन तुम्ही हादरून जाशाल. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज मी तुमच्यासाठी एक आपल्या सबस्क्रायबरांनीच पाठवलेलो एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असय. आणि आज आपण या अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्याच्या समोर असव. लाटांचा आवाजसुद्धा तुमका येत असत. एवढ्या रात्री या आउटडोर व्हिडिओ करूक मिळालंय त्यासाठी एक नक्की लाईक करा. चला तर मग आता आपण वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार, मी सुजल. आज मी तुमका माझ्या गावात घडलेलो एक असो काय प्रकार सांगणार असय जो ऐकन तुम्ही हादरशाल. तर झालं असा, कोल्हापुरातल्या आमच्या गावात एक घर होता. त्या घरात एक मुलगो, त्याचे आईवडील असे काही तिघेजण राहायचे. आणि तो मुलगो एकदम काम वगैरे व्यवस्थित करत होतो. त्याचे वडीलसुद्धा कामाक जायचे. सगळा काही एकदम चांगला होता. त्या मुलाची आई ही घरातच असायची. एक दिवशी झाला असा, घराकडे असताना तिच्या आईसोबत एक असो काय प्रकार घडलो ज्यामुळे त्यांचं आनंदी असं वातावरण असलेलं घर हे एकदम एका क्षणात पूर्ण दुःखमय झालं. त्यांच्या घराच्या मागे जा पाटलादार होता ते काही पायरे होते. त्या मुलाची आई नेमकी संध्याकाळची मागच्या पाटल्या दाराक असलेले वाळत घातलेले कपडे काढूक गेली आणि जायत असताना नेमकं तिचं पायरीवरसून पाय चुकलो आणि ती सरळ खाली कोसळली. अचानक झाल्यामुळे तिका सावराकच जमला नाही आणि एकदम पाय सटकान पडल्यामुळे तिच्या मागे असो मार लागलो आणि डोक्यासून बळाबळा रक्त येऊक लागला. आवाज जिल्यावर सगळे घरचे धावत गेले. तिचं पोरगो नुकतंच घराकडे इलो होतो. आपल्या हौशीक अशा अवस्थेत बघून तो घाबरलो आणि मग त्यांनी लगेचच तिका जवळच्या दवाखान्यात नेल्याने. थंय गेल्यानंतर डॉक्टरांनी ताबडतोब तिच्यावर उपचार सुरू केल्याने. पण तोपर्यंत रक्त खूप व्हावला होता. जोपर्यंत डॉक्टर काय करतात त्याच आधी तिचं मृत्यू झालो. ही दुःखद घटना घरच्यांका काय सहन झाली नाही, कारण त्यांच्या घरात एकच चांगली बाई होती. नाहीतर उरलो आता तो मुलगो आणि त्याचं बाप. आता घरात कोण बाई माणूस नाही आणि तुमका तर माहिती असा बाई माणसाची किती गरज असता. तिच्यामुळेच संसार चलता, घर चांगला राहता. ज्यामुळे आता करायचं काय यात त्यांका समजत नाही होता. पण आता जा काय घडाचा त्या घडांतर गेलेला, आता काय करूक उपाय पण नाही होतो. मग त्यानंतर त्यांनी आपल्या आईचे अंतिम विधी वगैरे पार पाडल्यान आणि जेमतेम 2-3 महिने झाले असतील. त्यांका घर खाऊ केला होता. कसेबसे त्यांनी 4-5 महिने काढल्याने आणि त्यानंतर मुलाचं लग्नाचं वय पण हिला होता. आणि मुलाच्या आईची इच्छा होती की कसा तरी मुलाचं लग्न करायचं. ज्यामुळे तेका जसं एक स्थळ इला तसं मग त्यांनी जास्त विचार करूक नाही. आई गेल्यानंतर 1 वर्ष ते वाट बघणार होते. पण मग त्यांनी म्हटल्याने की घरात खूप गैरसोय होता. एखादी मुलगी इली, संसारिक मुलगी गावली तर घराचं घर पण टिकात आणि ह्या दोघांका बरा पडात. म्हणून मग जास्त विचार न करता त्या मुलान मुलीशी लग्न केल्यान आणि तो त्या मुली घेऊन घराकडे इलो. तर सगळा एकदम व्यवस्थित पार पडला. मुलगी खूप चांगली संस्कारी होती आणि घर पण जपणारी. ज्यामुळे हळूहळू आता ते परत आपल्या मार्गाक लागले होते. मुलगो रोज सकाळी कामावर जायचो आणि त्याचे वडीलसुद्धा सकाळी कामावर जायचे. मुलगी घरातच असायची. पण संपूर्ण घराची काळजी आणि या दोघांच्या जेवणाचा ती एकदम व्यवस्थित करायची. बघता बघता सगळा काही सुरळीत चालाक लागला होता. आणि त्यानंतर एक आनंदाची बातमी आली. ती म्हणजे तो मुलगो आता बाप बनणार होतो. आनंदाची बातमी ऐकून सगळेजण खूप खूप खुश झाले होते. घरात आता एक लहान मूल येणार होतं. सगळ्या जणांका खूप आतुरता होती.
एक दुःखद बातमी झाली, पण त्यानंतर या मिळालेल्या आनंदाच्या बातमीमुळे आता ते मागचं सगळं दुःख विसरान गेले होते. पण तेंका ह्या माहिती नाही होतं की अजून तेंका असा काही अनुभव गावणार होता ज्याची त्यांनी कधीच कल्पना करूक नाही होती. त्या मुलाच्या बायकोचे 7-8 महिने पूर्ण झाले होते आणि एकच महिना बाकी राहिलेलो. एका महिन्यातच त्यांच्या घरात बाळ येणार होतं. पण एक दिवशी संध्याकाळी असो काय एक प्रकार घडलो ज्यामुळे तेंका तर काय सुधारलाच नाही. संध्याकाळचीच वेळ होती आणि त्याची बायको नेमकी पाटल्या दारासून काहीतरी जात होती आणि ह्या वेळेक सुद्धा तसंच प्रकार घडलो. जशी त्याची ती आई मागच्या दाराच्या पायऱ्यावरसून पडली तशी त्याची बायको 8 वर्षाची गर्भवती असताना घराच्या मागच्या पायरीवरसून घसरान पडली. तिका सुद्धा सेम डोक्याक मार लागलो आणि पोटाक सुद्धा. तो प्रकार इतको भयंकर होतो की तो पोरगो पूर्ण हादरलो. पण तरीसुद्धा त्यांनी हिंमत करून आपल्या बायकोक जवळच्या दवाखान्यात नेऊचो प्रयत्न केल्यान. पण ह्यावेळेक ती बायको दवाखान्यापर्यंत जाऊन पोचक नाही. बायको आणि त्याच्या पोटातला बाळ दोनवलं त्याका गमावचा लागला. आणि हो झटको इतको मोठो होतो की त्याच्यासून तो पोरगो काय सावराक राजी नाही. आणि कसं सावरतलो. आधी त्याची आई गेली आणि आता तिची बायको आणि त्याचा बाळसुद्धा. त्यानंतर आजूबाजूची लोक खूप चर्चा करूक लागली आणि त्यात अशी चर्चा होती की असं कसं काय घडाक शकता. सेम तसंच कसं काय मृत्यू झालं. ज्यामुळे काही लोक म्हणाक लागली की नक्कीच काहीतरी काळी विद्या वगैरे कोणीतरी केल्या नसतली. असे बरेचसे जण आपल्याक म्हणतात. कोणाक बरा नसत, जास्त वेळ कोण आजारी असत किंवा कोणतरी वेडसर वागत असत तर पटकन आपण म्हणान जातं की कोणतरी काळी विद्या केल्या नसत. पण असं म्हणणं खूप चुकीचं असं मित्रांनो. कारण ह्याच तेंका खूप महागात पडला. काही लोक तेका म्हणाक लागली की कोणतरी काळी विद्या केले ना, तू एकदा जाऊन बघ. आणि एवढं सगळं प्रकार घडल्यानंतर त्या मुलाक सुद्धा वाटाक लागला की खरोखरच कोणीतरी काहीतरी केलं नसतलं, नाहीतर असं कसं काय घडाक शकतं. पण त्या मुलाचे वडील मात्र याच्या बरोबर विरोधात होते. तेंका ह्या सगळं अजिबात पटायचं नाही. ते आपल्या मुलाक सांगायचे की असं अजिबात नाही, असं होणं शक्य नाही. ह्यो एक ॲक्सिडेंट हा, पाय चुकान पायरी घसरण ती पडली आहेत, आता काय झाला तर झाला. त्या मुलाचे वडील तेका खूप समजवूक बघत होते. पण तो मुलगो मात्र पूर्णपणे ह्या सगळ्या घटनेसून हादरान गेलो होतो. तेका काय करूचं तास सुधरत नाही होतं. बरेच दिवस झाले तेका सतत डोक्यात हेच विचार येत होते की नक्कीच काहीतरी काळी विद्या असा. आणि शेवटी तेका जा करूक नको होता ताच त्याने केल्यान. तो एका माणसाकडे गेलो. तो माणूस होतो तांत्रिक. आणि त्या तांत्रिकाक जाऊन त्यांनी सरळ सांगितल्यान की माझ्यावर कोणतरी काळी विद्या केलेली असा, ती तुम्ही बघा. नेहमी असं तांत्रिकाकडे जाऊन काळी विद्याचं कारण सांगितलं की तो मदत करीत असा नसता. कारण बरेचसे तांत्रिक हे पैसे खाणारे असतात आणि ह्या सगळा उलटा आपल्यावरच येतं. त्यावेळीसुद्धा असंच प्रकार घडलो. ह्याच्यावर कोणीच काळी विद्या करूक नाही होती. जा काय घडलेला तर नियतीचंच खेळ होतो, अपघातच होतो. पण हे आता कळालं नाही. आणि ह्यो त्या तांत्रिकाक जाऊन या सगळा सांगाक लागलो. आणि त्या संधीचा फायदो घेऊन त्या तांत्रिकाने एका सांगितल्यान की तुझ्यावर कोणीतरी जालिम काळी विद्या केलेली असा. तर ऐकन ह्यो घाबरलो आणि तेका विचारूक लागलो, मग आता ह्याच्यावर करायचं काय, ह्याच्यावर उपाय सांगा. मग त्या तांत्रिकान खूप काय काय तेका करूक सांगितल्यान. खूप विधी होते. गावात त्याचा जर राहता घर होता त्या घरातच त्यांनी ते विधी करूक सुरुवात केल्यान. आणि बघता बघता त्याच्या वडिलांका पण कळाला की नक्कीच ह्यो झील काहीतरी आपल्या करता. आणि ह्या जे कसले विधी आहेत ते साधेसुधे नाही आहेत. ह्या जेव्हा त्याच्या वडिलांका समजला तसे त्याचे ते वडील तेका विचारूक लागले की ह्या सगळा काय करतं, ह्या काय प्रकार आहे, ह्या असला काय करू नको, ह्या बरा नसता. पण त्या मुला कसा वाटला होता की आपल्यावर कोणतरी ही विद्या केल्या ना आणि आपल्याकी थांबवचीत लागतली. म्हणून तो त्या सगळा चालूच ठेवूक लागलो. वडिलांनी तेका खूप थांबवचा प्रयत्न केल्याने पण तो काय थांबलो नाही. घरात विधी तो करायचो. त्यासोबतच गावाकडची काही अशी ठिकाणे होती ज्या त्या मांत्रिकान सांगितलेल्यान ते विधी तो त्या ठिकाणांवर जाऊन करूक लागलो. जेव्हा गावकऱ्यांका कळाला की काही वाईट प्रकार आपल्या गावात घडतात तेव्हा ते म्हणाले, हो काय प्रकार, कोण काळी विद्या करूक लागलो. कारण कोणाकच हासबास नाही की ह्योच तो पोरगो जो काळी विद्या करूक लागलो. पण कोणाकच समजत नाही होता. आणि बघता बघता ह्यो खूप पुढे गेलो. त्या तांत्रिक जो काय सांगायचो
तो विधी करूक लागलो होतो. आणि त्यानंतर त्या विधींचा प्रमाण इतक्या वाढला की अक्षरशः त्या तांत्रिकान हे का फसवल्यान आणि त्याच्याकडसून असा काही कृत्य करून घेतल्यान जा तो त्याका करूक नको होता. कारण बघता बघता त्याचे जे वडील होते त्यांका आजार पण येऊक लागला आणि ते संपूर्ण बेडवर लोळाक लागले. म्हणजे आधी ते काम करायचे पण आता मात्र त्यांका काम करूक काय जमत नाही होता, अशी त्यांची परिस्थिती झाली होती. आणि ह्या सगळा त्या काळ्या विद्येमुळे होत होता. आणि तो तांत्रिक एका उलटा सांगत होतो की अजून तुझ्यावर काळी विद्या कोणतरी करता आणि ज्या सगळ्याचा परिणाम तुझ्या वडिलांका होता. म्हणून मग ह्यो मुलगोसुद्धा त्या तांत्रिकाप्रमाणे तो काय सांगीत ते विधी तो करत होतो. पण उलटो त्या सगळ्याचा परिणाम त्याच्याच कुटुंबावर होऊ लागलेलो. पण ह्या तेका समाधला नाही. आधी तेका मानसिक खूप त्रास होतो कारण त्याची बायको गेलेली, बाळ गेलेला, आऊस पण गेलेली, ज्यामुळे तेका कायच कळत नाही होता की तो काय करता. बघता बघता त्या काळ्या विद्येचं प्रमाण इतका त्यांनी वाढवल्यान की त्याचं जो वडील होते ते आता घराच्या बाहेर पडायचं सोडून त्याने दिल्याने इतके ते आजारी झाले. आणि त्यानंतर गावकऱ्यांका सुद्धा कळाला की ह्यो काहीतरी काळी विद्या करता. कारण जागोजागी फिरताना काही गावकऱ्यांनी त्याका बघितल्याने आणि रात्रीच्या वेळी हे विधी करताना रंग्यात पकडल्याने जेव्हा गावकरी त्याका विचारूक लागले की ह्यो सगळं काय प्रकार तू करतं, तू वेड्यार का कशा करतं, पण त्यावर तो गावकऱ्यांका उलटसुलट उत्तरा देऊक लागलो. आणि त्या तांत्रिकान त्याका अजून असले विधी दिल्यान की त्या विधीमुळे जो कोण त्याच्या आडवं जायचो त्याच्यावर तो ती काळी विद्या करूक शकत होतो. त्यामुळे गावकरीसुद्धा घाबरले. म्हणजे त्या तांत्रिकान त्या मुलाक चांगलाच अडकवल्यान होता आणि तो सुद्धा त्या सगळा करत होतो. बघता बघता ते विधी इतके पुढे गेले आणि अखेरीस तांत्रिकाक जा वया होता त्या त्यांनी केल्यान. कारण त्याचे मुलाचे जे वडील होते ते ह्या सगळ्याच्या विरोधात होते, ज्यामुळे तांत्रिकाक अजिबात काहीच पुढचं पाऊल उचलूक गावत नाही होता. कारण मधी ते त्या सगळं विघ्न आणायचे. पण तो सुद्धा काटो त्या तांत्रिकान काढल्यान. त्याच्या वडिलांका त्यांनी काय करून अखेरीस संपवल्यान. गावकऱ्यांका जबरदस्त धक्को बसलो. त्याच्या वडिलांचे जे मित्र होते गावात ते सगळे येऊन विचारूक लागले की काय प्रकार घडलो, ह्यो अचानक कसा काय घडला, इतको आजारी तर नाही होतो. पण त्या मुलान त्यांका कायच सांगाक नाही. शेवटी गावकरी म्हणाले की आता काय खरा नाही, याचं आता काय करायचं कोणाक समजत नाही होता. काही वयस्कर माणसं तेका भेटाक गेली. तेका म्हणाली की ह्या सगळा थांबव, अजून वेळ गेली नाही. पण तो काय थांबाक तयार नाही आणि उलट तो त्या वयस्कर माणसांका उलटा सुलटा बोलाक लागलो. आणि त्यांनी सरळ सांगितल्यान की माझ्या जर वाकड्यात गेलास तर मी तुमका संपवून टाकतलंय. ज्यामुळे गावकऱ्यांका काय करूक कळत नाही होता. ते हो घाबरान होते. आणि त्यानंतर त्या तांत्रिकान जा काय केल्यान ता ऐकलास तर तुम्ही येडेच होशाल. एवढा सगळा करूनसुद्धा तो थांबलो नाही. कारण त्याचं प्लॅन काय तो वेगळंच होतं. त्या मुलाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्या तांत्रिकान त्याका अजून एक काहीतरी असं सांगितल्यान ज्यामुळे त्या पोरग्यान अजून एक वाईट पाऊल उचलल्यान. एवढा सगळा घडल्यानंतर त्या मुलान तांत्रिकाच्या सांगण्यावरसून एक नवीन लग्न केल्यान. आणि ती मुलगी एक अनाथ आश्रमातली होती, जिका मागे पुढे कोण नाही अशा मुलीक फसवून तो घराकडे घेऊन इलो. नवीन लग्न त्यांनी केल्यान होता. गावकरी म्हणाली ह्यो आता नवीन काय प्रकार. त्यांका आपल्या वाटला की कदाचित आता तरी ह्यो सुधरात. दुसरा लग्न झाला, एक तेका आधार गावलो. पण त्यानंतर तसा काय घडलात नाही. कारण तो तांत्रिक आता हळूहळू वरच्यावर त्यांच्या घरात येऊक लागलो होतो. याआधीसुद्धा तो तांत्रिक त्याच्या घरात यायचो, पण वडील असल्या कारणामुळे तेका थंय विधी करूक गावत नाही होते. पण अखेरीस त्या तांत्रिकान वडिलांचो काटो काढल्यान, ज्यामुळे त्याचो रस्तो साफ झालो. आणि तो आता आठवड्यासून एकदा दोनदा त्याच्या घराकडे येऊक लागलो. आणि नंतर बघता बघता त्यांनी घराकडे विधी करूक सुरुवात केल्यान. आणि त्याची जी नवीन बायको होती जी त्याने आश्रमातून आणलेल्यान, त्या मुलीक कायच होतो पत्तो नाही की ह्यो पोरगो असा काहीतरी कृत्य करता. बघता बघता त्या तांत्रिकान असे विधी करूक सुरुवात केल्यान की रोज रात्री त्या मुलीक खूप त्रास व्हायचो. गावकरी म्हणायचे की रात्रीची ती मुलगी मोठमोठ्या नारडायची. गावकरी खूप घाबरलेले की आता करायचं काय. जो कोण वाचवक जायचो त्याच्याच अंगलटाय सगळा यायचा, ज्यामुळे घाबरान कोणची जावची हिंमत होत नाही होती.
बऱ्याचशा गावकऱ्यांनी त्या नवीन इलेल्या मुलीक सकाळच्या वेळी बघितलेल्यानी तर ते म्हणायचे की तिच्या अंगावर खूप सारे मारलेल्याचे निशाण होते. म्हणजे तो तांत्रिक काहीतरी अशी विद्या करत होतो जी खूप भयंकर होती. बघता बघता बरेच दिवस निघान गेले. रोज रात्री अधूनमधून तो तांत्रिक यायचो आणि कसले तरी विधी करायचो आणि एका वाद्याचा आवाज यायचो. जसं तो वाद्याचा आवाज ऐका किलो की गावकरी थरथर कापायचे, कारण त्या काय तर वेगळाच होता. म्हणजे लांबसूनच आवाज ऐकल्यावर कळायचं की काहीतरी भयंकर प्रकार त्या घरात घडता, पण थंय जाऊन बघूची कोणाचीच हिंमत व्हायची नाही. असेच दिवस निघान गेले. त्या मुलीची अवस्था त्या तांत्रिकाने त्या मुलान खूप वाईट केल्या नव्हती. अक्षरशः तिच्या अंगावर चट्टे बिटे दिसायचे आणि ती कायच कोणाक काय बोलायची नाही. सकाळी जर बाहेर कोणाक ती दिसली तर बायका बिका तिका विचारायचे की काय झाला, तुका काय कसलो त्रास होता काय. पण ती मुलगी कधीच काय बोलायची नाही. पण गावकऱ्यांका कळालं होतं की काहीतरी वेगळं प्रकार घडता. पण सगळे गावकरी एकत्र येऊन याच्यावर काय उपाय करतात. त्याच आधी ती मुलगी दिसायचीच बंद झाली. म्हणजे ती सकाळची आधी दिसायची, पण ती आता कोणाकच दिसाक नाही. सगळे गावकरी तिची वाट बघत होते की आता दिसत मग दिसत, पण तिचं दिसणं पूर्णपणे बंद झालं. ज्यामुळे गावकऱ्यांका वाटलं की कदाचित ही घर वगैरे सोडून गेली असत, कारण असं काय जर घडत असत तर खयची मुलगी त्या घरात थांबतली. ज्यामुळे गावकरी म्हणाले की ही खैतरी परत त्या आश्रमात वगैरे गेली असतली, कारण तिचं कोण नातेवाईक वगैरे नाहीच होतं. मग त्यानंतर बरेच दिवस निघान गेले आणि अचानक असं काय एक प्रकार त्या गावात घडाक लागलो, ज्या प्रकारान गावकरी पूर्ण हादरारले. कारण ती पोरगी रात्रीची कधीही कोणाक दिसाक लागली. रस्त्यावरसून चलताना वगैरे त्या मुलीक बऱ्याच लोकांनी बघितल्यानी, पण तिका कोण विचारूची हिंमतच करत नाही होता. एकदा तर एका बाईक घराच्या बाहेर तिका ती उभी दिसली. ती आपली बघूक गेली की काय झाला. तिका वाटलं की मदतीसाठी इली असत, पण जोपर्यंत ती बाहेर येऊन बघता तोपर्यंत ती खैतरी नाहीशी व्हायची. असोच प्रकार बऱ्याच गावच्या बायकांसोबत घडाक लागलो होतं. ती मुलगी त्यांका जरा वेळासाठी दिसायची आणि हे बायका तिच्याशी बोलाक जाऊक लागले की अचानक नाहीशी व्हायची. तर असो काहीसो प्रकार त्या गावात घडाक लागलो. गावकरी घाबरले की ह्यो आता काय प्रकार हा, ही पोरगी दिसताना अचानक नाहीशी काय होता. गावकरी म्हणाले की काहीतरी नक्कीच गडबड हा. आणि त्यानंतर जा काय घडला त्याने तर गावकऱ्यांची झोपच उडाली. रात्रीची वेळ होती आणि अचानक त्या मुलाच्या घरासून त्या मुलाच्या मोठमोठ्या आरडण्याचा आवाज येऊक लागलो. असा वाटत होता की त्या मुलाक कोणतरी पकडल्याना आणि त्याका मारता आणि तो जीवाच्या आकांतान आरडता. तिच्या त्या आरडण्याचा आवाज ऐकान गावकरी जागे झाले. काय करूचं कळत नाही होता. पण त्यावेळी गावकऱ्यांनी एकजूट केल्याने, कारण आता कायव करून पाऊल उचलूचा होता. गावकरी सगळे मिळान त्या घराकडे गेले आणि घराचं दार त्यांनी लाथे मारून तोडल्याने घरासून त्या मुलाचा आवाज मोठमोठ्याने येत होतो. वाचवा वाचवा मोठमोठ्याने तो आरडत होतो. गावकऱ्यांनी दार तोडल्याने आणि आतमध्ये बघतात तर तो जमिनीवर कोसळलेलो आणि संपूर्ण घामान भिजलेलो. त्याच्यासोबत काहीतरी ते भयंकर घडला होता. मग लगेचच त्याला त्यांनी उचलल्याने आणि घराच्या बाहेर नेऊन हॉस्पिटलात ते घेऊन गेले, कारण त्याची अवस्था खूप वाईट होती. डोक्या वगैरे त्याचा प्रचंड सुन्न पडला होता आणि तो एकदम मराकट टेपलेलो. जसे गावकरी त्याला हॉस्पिटलात घेऊन जातात तसं तो गावकऱ्यांका म्हणालो की माझ्याकडसून चूक झाली, मी त्या मुलीक संपवलंय. हा ऐकन गावकरी हादरले. म्हणजे ज्या नवीन मुलीक तो बायको बनवून घेऊन इलो होतो त्या मुलीक त्यांनी मारलेल्यान आणि ह्या सगळा त्या तांत्रिकाच्या सांगण्यावरून त्यांनी केल्या नव्हता. कारण त्या तांत्रिकान त्याका असा सांगितल्यान की तुझी आधीची बायको आणि मूल मी तुका परत मिळवून देतलय, पण त्यासाठी तुका काही बळी देवचे लागतले. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्या अनाथ आश्रमासून त्या मुलीक आणल्या नव्हतं आणि त्या मुलीक त्यांनी संपवल्यान. पण ह्यो सगळं प्रकार त्याच्या बायकोक आणि मुलाक परत आणूसाठी नाही होतो, तर ह्यो सगळं प्रकार त्या तांत्रिकाचं होतं. त्यांनी आपली शक्ती वाढवसाठी या सगळ्या मुलाकडसून करून घेतल्यान. आणि ह्या सगळं ऐकान गावकरी हादरले. त्या मुलाक अखेरीस कळान चुकला होता की तो तांत्रिक त्याच्याकडसून ह्या सगळा मुद्दामून करून घेता. तेका त्याची बायको, त्याचा मूल ना तिची आई परत मिळणार नाही होती. पण त्या तांत्रिकान त्याका खोटा आश्वासन दिल्यान आणि त्याच्याकडसून या सगळा करून घेतल्यान. आणि शेवटी तो सुद्धा आता मराक टेपलो होतो.
पण त्याच्याकडसून ही चूक तर झालेली आणि या चुकीची शिक्षा त्याला मिळणारच होती. तो तांत्रिक ह्या सगळा झाल्यानंतर पसार झालो. तो परत कोणाक कधी दिसलो नाही. आणि त्या सगळ्या प्रकारात गावकरी जेव्हा त्या मुलाक विचारूक गेले की त्या मुलीक तू खंय मारून टाकलं, पण तो त्याच्यावर उत्तर देता त्याच आधी त्या मुलान आपलो जीव सोडल्यान. त्यांनी सांगूकत नाही की त्या मुलीक की त्यांनी खंय मारल्यान आणि खंय पुरल्यान. त्यांनी फक्त गावकऱ्यांका एवढाच सांगितल्यान की त्यांनी त्या मुलीक संपवल्यान. तो तांत्रिक खंय गेलो ह्या काय कोणाक कळाक शकला नाही. त्या मुलाच्या मृत्यूनंतर संपूर्ण गाव हादरान गेला होता. सगळेजण त्या तांत्रिकाच्या शोधात होते, पण तो तांत्रिक कधीच गावलो नाही ना. त्या नवीन मुलाचं मृतदेह त्यांका सापडलो. त्यांनी त्या राहत्या घरात संपूर्ण छानबीन केल्याने पण त्या घरातसुद्धा त्यांका तो मृतदेह खयच आढळून येलो नाही ना. आजूबाजूच्या परिसरात त्यांका तो मृतदेह सापडलो. म्हणजे नक्कीच त्या तांत्रिकान असे काहीतरी विद्या केल्यान होते ज्यामुळे त्यांनी आपली शक्ती वाढवल्यान आणि त्या शक्तीपायी त्यांनी या 2 जीवाचं बळी घेतल्यान होतं. अशी सुद्धा लोकं असतात जी काही माणसांकडसून चुकीची कामं करून घेतात. त्या मुलाक कळालात नाही की तो काय करता, पण त्या तांत्रिकान त्याला फसवल्यान आणि आपलं काम करून घेतल्यान आणि ह्याचं आयुष्य मात्र पूर्ण उद्ध्वस्त झालं. त्याचा पूर्ण घरच संपला. आई गेली, बायको गेली, बाळ गेला आणि त्यांनी स्वतः आपल्या वडिलांका संपवल्यान आणि अखेरीस स्वतःसुद्धा मेलो. त्याच्याकडसून एक चूक झाली की तो त्या मांत्रिकाक जाऊन भेटलो आणि त्यांनी सांगितल्यान की माझ्यावर कोणी काळी विद्या केल्यानं काय बघा. आणि त्या संधीचा फायदा घेऊन त्या तांत्रिकान त्याच्यासोबत ह्यो सगळो खेळ केल्यान. तर ही गोष्ट खास अशा सगळ्यांसाठी असा जे लोक म्हणतात ना की तुझ्यावर कोणतरी काळी विद्या केल्याना तू जरा जाऊन कोणाक तरी विचार. पण अशा माणसांपासून सावध राहिलेला किती पण चांगला असता. काळी विद्या कोणी केल्याने असात किंवा नसात, पण तुम्ही जर अशा माणसांच्या संपर्कात गेलास तर ती माणसं तुमका उद्ध्वस्त केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यासाठी सावध करूसाठीच ह्यो एक खास आजचो अनुभव असा जो एका आपल्या सबस्क्रायबरांसोबत घडलो होतो. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकल्यान आणि त्यासोबतच संपूर्ण कुटुंबसुद्धा त्याच्यापासून हिरावून गेला. एका चुकीमुळे एवढा सगळा घडला. म्हणून मित्रांनो, कधी पण अशा माणसांच्या आजूबाजूकसुद्धा भटका नको. ही लोकं उगाच आपल्याक अडकवतात आणि त्यानंतर असं सगळं खेळ करून आपल्या फक्त काम करतात आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे अशा माणसांपासून सावध राहा. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, आजचा अनुभव थोडं वेगळं होतं, पण ह्या अनुभवावरसून माका खात्री असा तुमका खूप काय शिकाक मिळालं असत. म्हणून तांत्रिक ह्या अशा लोकांपासून लांबच राहिलेला बरा. कारण ही माणसं लोकांका फसवतात आणि अशी काही कृत्य करून घेतात जी आपल्याक सगळं घडल्यानंतर समजता. तर तुमका हे अनुभव कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आज आपण या रात्रीच्या वेळी बीचवर येऊन ही गोष्ट सांगितली ती कशी वाटली त्यासुद्धा नक्की सांगा. जरा भीती वाटत होती कारण रात्र खूप झाली आणि बीचवर कोण नाही. तरीसुद्धा खास तुमच्यासाठी मी रिस्क घेतलं आहे. त्यासाठी एक नक्की लाईक करा आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटूया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता. गुड नाईट. काळजी घ्या. येतंय.